नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर म्हणजेच काय तर मराठीमध्ये आपण त्याला म्हणत असतो वचन। वचन म्हणजेच काय, थोडक्यात वचन समजून घेत असताना त्या वस्तू किती आहेत, एक आहेत की एकापेक्षा अधिक आहेत। जर एक असतील तर त्याचा समावेश एक वचनामध्ये होत असतो आणि अनेक असतील, एकापेक्षा जास्त असतील तर अशा वस्तूंचा समावेश अनेक वचन म्हणजेच बहुवचनामध्ये त्याचा समावेश होत असतो। वस्तू असतील, व्यक्ती असतील किंवा ठिकाण असतील, स्थळ असतील, या संदर्भात जो शब्द बोध करून देत असतो त्याला वचन असे म्हणतात। मग या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। खूप महत्त्वाचा आहे, ग्रॅमॅटिकली असो किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या असो। मराठी व्याकरण मध्ये आपल्याला सर्वांना माहितीच असेल की वचन, वचनाचे प्रकार आणि कोणत्या वस्तूंना आपण कशा पद्धतीने संबोधत असतो, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेतच मराठी व्याकरणच्या माध्यमातून। तेच आपल्याला इंग्रजीमधून समजून घ्यायचे आहेत। थोडक्यात आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे नंबर। नंबर मीन्स वचन। डेफिनेशन काय आहे, आपण जास्त वेळ घेणार नाही, डायरेक्ट आपण आपल्या टॉपिक वर येतोय। नंबर, नामावरून वस्तू एक आहे का, नामावरून वस्तू एक आहे का एकापेक्षा जास्त आहे याचा जो बोध होतो त्याला वचन असे म्हणतात। नामावरून की जे काही दिलेले नाव असेल त्या नावावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत, ह्या नावावरून जो काही बोध होत असतो त्या बोध करून देणाऱ्या शब्दालाच वचन असे म्हणतात। आता मराठीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, झाड झाडे, बरोबर की नाही, पुस्तक पुस्तके। मग हेच शब्द आपल्याला इंग्रजीतून समजून घ्यायचे आहेत। इंग्रजीमधून जर समजा एक वचन शब्द असेल तर अनेक वचनी शब्दामध्ये त्याचा रूपांतर कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। ओके, ते कशा पद्धतीने, तर वचनाचे दोन प्रकार आहेत। वचनाचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत। त्यातील पहिला आहे एक वचन, त्याला आपण इंग्लिशमध्ये सिंग्युलर म्हणत असतो। सिंग्युलर मीन्स एक वचन, अनेक वचन मीन्स प्लुरल, प्लुरल मीन्स अनेक वचन किंवा त्यालाच आपण बहुवचन असंही म्हणत असतो, बहुवचन। ओके, मग त्यातील जो आपला पहिला प्रकार आहे त्या प्रकाराची आपण माहिती समजून घेतोय। एक वचन म्हणजेच सिंग्युलर। एक वचन आपण कशाच म्हणतो, एकच वस्तू, स्थळ, व्यक्ती इत्यादी निर्देश करणाऱ्या नामाला एक वचन असे म्हणतात। पहा, व्याख्या अगदी साधी आणि सोपी आहे। एक वचनची व्याख्या कशी आहे सिंग्युलरची, एकच वस्तू, स्थळ, व्यक्ती इत्यादी निर्देश करणाऱ्या नामाला एक वचन असे म्हणतात। मग एक वचनी शब्द कोणकोणते, फॉर एक्झाम्पल कॅट, पेन, पेज, डॉग, चेअर, बॉय, बुक, एक्सेट्रा। पहा, आपण काय समजून घेतलं की एक वचन म्हणजे सिंग्युलर, एकच वस्तू, एकच स्थळ असेल, एकच व्यक्ती असेल तर या संदर्भात माहिती देणारा जो शब्द असतो त्या शब्दास आपण म्हणत असतो एक वचन शब्द, त्या नावास आपण म्हणत असतो एक वचन शब्द। मग अशी शब्द कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून कॅट, पेन, पेज, डॉग, चेअर, बॉय, बुक, एक्सेट्रा हे आपण एक्झाम्पल्स म्हणून घेतलेले आहेत। आता याचा अनेक वचनीमध्ये रूपांतर कसा होत असतो, पुढील व्याख्या समजून घेऊया। बघा, सेकंड पार्ट, अनेक वचन, प्लुरल। प्लुरल मीन्स अनेक वचन। त्याची डेफिनेशन कशी आहे, एकापेक्षा अधिक वस्तूंचा, व्यक्तींचा, स्थळांचा इत्यादी निर्देश करणाऱ्या नामास अनेक वचन किंवा त्यालाच बहुवचन असे म्हणतात। बघा, एकापेक्षा अधिक वस्तूंचा, व्यक्तींचा, स्थळांचा निर्देश करणारे जे काही शब्द असतात त्या शब्दाला आपण अनेक वचन किंवा बहुवचन असे म्हणत असतो। ते कसं, तर या ठिकाणी सिंगल जो काही सिंग्युलर मध्ये जो शब्द होता कॅट, या ठिकाणी कॅट्स झाला, अटॅच एस, कॅट, कॅट्स, पेन, पेन्स,
ओके, या ठिकाणी सिंग्युलर वर्ड कसा आहे आणि प्लुरल वर्ड कसा झाला तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. पेजेसचा प्लुरल मध्ये काय झाला, पेजेस, सिंग्युलर डॉग, प्लुरल डॉग्स, चेअर चेअर्स, बॉय बॉयज, बुक बुक्स. अटॅच एस जर लागलेला असेल किंवा त्या शब्दाच्या शेवटी जर समजा एस असेल, एस जर त्या शब्दाच्या शेवटी किंवा त्या नावाच्या शेवटी जर एस प्रत्यय लागलेला असेल तर त्या शब्दास आपण काय म्हणत असतो, प्लुरल वर्ड किंवा अनेक वचनी शब्द असे म्हणत असतो. कारण त्या एकापेक्षा अधिक तो शब्द आपल्याला माहिती देत असतो. कॅट कॅट्स, पेन्स बुक्स, बुक्स म्हणजे पुस्तके आहेत, पुस्तक नाही पुस्तके. डॉग डॉग्स. ओके, खूप सिंपल आहे. मग हेच आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचे आहे. ते कसं, तर बहुवचन किंवा अनेक वचन कसे करतात. समजा एक वचनी शब्द असेल तर त्या एक वचनी शब्दाचा रूपांतर अनेक वचनामध्ये कोणत्या पद्धतीने केला जातो, त्यासाठी काही नियम आहेत. कोणते नियम आहेत तर या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत ते आपण समजून घेऊया. बघा, त्यात पहिला, सामान्यतः सर्वसाधारणपणे नामाचे एक वचन करताना त्या शब्दाच्या शेवटी त्याला एस प्रत्यय लागतो. कोणता, लेटर्स लागत असतो एस. पहा, हा जो काही लेटर्स आहे, एस हा जो अक्षर आहे तो अक्षर त्या शब्दाच्या शेवटी हा जोडलेला असतो. असं जर असेल तर तो शब्द हा अनेक वचनी असतो. एक्झाम्पल म्हणून पहा, या ठिकाणी आपण भाग केलेले आहे सिंग्युलर प्लुरल. सिंग्युलर मध्ये आपण लिहिलेले आहेत बुक, डॉग, बॉल, बॅट, रोज, पेन. बरोबर. मग त्याच शब्दांचा प्लुरल मध्ये रूपांतर कसा झाला ते पहा. बुक बुक्स, अटॅच एस. डॉग डॉग्स, बॉल बॉल्स, बॅट बॅट्स, रोज रोजेस, पेन पेन्स. अटॅच एस जर लागलेला असेल किंवा एस प्रत्यय लागलेला असेल तर ते शब्द कोणते असतात, अनेक वचने असतात. कोणते असतात, अनेक वचने असतात. असे अनेक आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो, पण वेळ खूप जाईल किंवा आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण फक्त समजण्यापुरते ते घेतलेले आहे. त्याचा सराव तुम्ही अधिक करू शकता. सेकंड पहा, शेवटी नामाच्या शेवटी जर एस, एस एच, सी एच, एक्स किंवा झेड ही अक्षरे असतील. बघा, नामाच्या शेवटी एस, एस एच, सी एच, एक्स किंवा झेड ही अक्षरे असतील तर त्या शब्दाच्या शेवटी ईएस प्रत्यय जोडला जातो. बघा, ज्या शब्दाच्या शेवटी एस असेल, एस एच असेल, सी एच असेल, एक्स असेल किंवा झेड असेल तर अशा शब्दाच्या शेवटी कोणते लेटर्स जोडले जातात, ईएस हे प्रत्यय जोडले जातात आणि त्या शब्दाचा रूपांतर अनेक वचनीमध्ये केला जात असतो. ते कशा पद्धतीने तर या ठिकाणी पहा, क्लास प्रत्यय ईएस जोडलेला आहे. क्लासेस, क्लास क्लासेस, डिश डिशेस, शेवटी एस एच, शेवटी एस, या ठिकाणी सी एच, बॅच बॅचेस. ओके, फॉक्स फॉक्सेस. ओके, या ठिकाणी पहा, ह्या पद्धतीने या शब्दांची निर्मिती ही केली जात असते. ओके, शेवटी नामाच्या शेवटी किंवा त्या शब्दाच्या शेवटी जर एस, एस एच, सी एच, एक्स किंवा झेड ही अक्षरे असतील तर अशा शब्दाच्या शेवटी अनेक वचनी करण्यासाठी त्याच्या शेवटी ईएस प्रत्यय जोडायचा. कोणतेही लेटर्स ड्रॉप करायचे नाही, फक्त शेवटी ईएस तुम्हाला अटॅच करायचे आहेत आणि त्याचा रूपांतर तुम्हाला प्लुरल मध्ये करून घ्यायचं आहे. ओके, वेगळं असं काहीच करायचं नाही. पुढचं पहा, ते नामाच्या शेवटी ओ असल्यास, शब्दाच्या शेवटी किंवा नामाच्या शेवटी जर ओ अक्षर आलेले असेल तर त्याच्या शेवटी तुम्हाला अटॅच काय करायचे आहेत, ईएस जोडून तो नवीन शब्द तुम्हाला अनेक वचनी मिळवायचा आहे. तो कसा बघा, हे पॉइंट महत्वाचे आहेत.
की शेवटी कोणता अक्षर दिलेला आहे आणि कोणते अक्षर आपल्याला जोडायला सांगितलेले आहेत हे समजून घ्या. जर शब्दाच्या शेवटी ओ अक्षर असेल, नामाच्या शेवटी शब्दाच्या शेवटी जर ओ अक्षर असेल तर त्याच्या शेवटी तुम्हाला प्रत्यय ES अटॅच करून तो नवीन शब्द तयार करायचा आहे. या ठिकाणी पहा सिंग्युलर प्लुरल. सिंग्युलर हे आपण लिहिलेले आहे, शेवटी कोणता लेटर्स आहे? ओ आहे. शेवटी कोणता आहे? ओ. ओ जर असेल तर त्याला आपण अटॅच काय करणार आहोत? ES अटॅच करणार आहोत. ते कशा पद्धतीने पहा. हिरो हिरोज, मँगो मँगोज, पोटॅटो पोटॅटोज. बफेलो या ठिकाणी जो काही शब्द आलेला आहे जसा आहे तसा लिहून घ्यायचा, फक्त अटॅच ES करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बफेलोज, नेग्रो नेग्रोज. खूप सिंपल आहे. फक्त ह्या गोष्टी आपल्याला लक्षात असायला हव्यात की शेवटी कोणता अक्षर असल्यास कोणते प्रत्यय जोडायला सांगितलेले आहेत. पुढचा या ठिकाणी थोडासा अपवाद म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की शेवटी जर ओ असेल तर त्याच्या शेवटी अटॅच ES जोडायचा, परंतु अपवाद म्हणून काही शब्द आहेत की ते वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. जसे की रेडिओ रेडिओज अटॅच एस असतो, किलो किलोज, बांबू बांबूज, स्टुडिओ स्टुडिओज, लोगो लोगोज, रेशिओ रेशिओज एक्सेट्रा. अजून आहेत काही शब्द. ओके, या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. पुढचा पहा. नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असल्यास व वाय पूर्वी एखादे व्यंजन येत असेल, नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असल्यास किंवा वाय पूर्वी एखादे व्यंजन येत असेल तर वाय काढून IES हे प्रत्यय लावावे. शेवटी वाय असेल परंतु त्या वायच्या आधी जर समजा एखादा कॉन्सोनंट असेल तर अशा वेळेस आपल्याला त्या नावाच्या शेवटी वाय ड्रॉप करायचा आणि वाय ड्रॉप केल्यानंतर शेवटी IES हे शब्द लिहायचे आहेत. हे लेटर्स आपल्याला लिहायचे आहेत आणि नवीन शब्द तयार करायचा आहे. तो कसा पहा, खूप सिंपल आहे. कसं ते पहा. या ठिकाणी आहे सिटी सिटी सिटी. शेवटी काय आहे? वाय आहे. पण वायच्या आधी कोणता लेटर्स आलेला आहे तर कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, स्वर नाही, व्यंजन आलेला आहे. जर समजा व्यंजन आलेला असेल तर अशा वेळेस काय करायचा? वाय ड्रॉप करायचा आणि सिटी लिहून IES हे प्रत्यय लावायचे. सिटी सिटी. वाय आलेला आहे परंतु वायच्या आधी काय म्हटलेलं आहे? एखादे व्यंजन आले असल्यास अशा वेळेस वाय ड्रॉप करायचा आणि IES हे लेटर्स अटॅच करायचे आणि पुढील शब्द तयार करायचा. बेबी बेबीज, लेडी लेडीज, बॉडी बॉडीज. सिंपल आहे. हे शब्द आपल्याला माहिती असावेत. मग या ठिकाणी क्राय आलेला आहे. क्राय शेवटी वाय आहे परंतु वायच्या आधी आर हा कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे. मग या ठिकाणी क्राय क्राय हा शब्द तुम्ही कसा लिहाल? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर पाठवा. आर्मी हा शब्द आलेला आहे, वाय शेवटी आहे परंतु वायच्या आधी एम आहे, एम हा कॉन्सोनंट आहे. मग आर्मी हा शब्द तुम्ही कसा लिहाल? स्टोरी शेवटी वाय आहे परंतु वायच्या आधी व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे. स्टोरी हा शब्द तुम्ही कसा लिहाल? ओके, उत्तर येत असतील तर उत्तर कळवा, येत नसतील तर विचारा की सर या शब्दाचा अर्थ काय किंवा हा शब्द कशा पद्धतीने कन्व्हर्ट करायचा प्लुरल वर्ड मध्ये. ओके, ते सांगितलं जाईल. परंतु या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. वाय आलेला असेल, शेवटी जर वाय असेल परंतु त्याच्या पूर्वी जर एखादा कॉन्सोनंट असेल तर अशा वेळेस IES अटॅच करायचे. परंतु नामाच्या शेवटी वाय आणि त्यापूर्वी एखादा स्वर असल्यास इंग्लिश मधले ओवेल्स स्वर असल्यास नेहमीप्रमाणे एस अटॅच करायचा. शेवटी वाय आलेला आहे परंतु त्या वायच्या आधी जर समजा एखादा ओवेल्स आला असेल, एखादा स्वर आलेला असेल तर अशा वेळेस त्या शब्दाच्या शेवटी फक्त एस अटॅच करायचा आहे, वेगळं काहीच करायचं नाही.
व्यंजन आलं असेल तर वाय ड्रॉप करायचा, IES हे लेटर्स अटॅच करायचे. आणि जर समजा शेवटी वाय आलेला आहे परंतु वायच्या आधी ओवेल्स आलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला वायच्या शेवटी फक्त एस अटॅच करायचा आहे. फॉर एक्झाम्पल डे, डेज. आता ए आलेला आहे, शेवटी वाय आहे, वायच्या आधी ए आहे, ए हा ओवेल्स आहे म्हणून आपण काय केलं, फक्त एस अटॅच केला. डेचा डेज झाला, डॉंकी डॉंकीज, व्हॅली व्हॅलीज, टॉय टॉयज एक्सेट्रा. ओके, सिंपल आहे. पुढे पहा, पुढचा टॉपिक पहा. या ठिकाणी 5 नामाच्या शेवटी एफ किंवा FE ही अक्षरे असतील तर एफ किंवा FT ही ड्रॉप करायची आहेत आणि त्याऐवजी आपल्याला VES अटॅच करायचे आहे. जर एखादा शब्द आलेला असेल, एखादं नाम आलेला असेल आणि त्या नामाच्या शेवटी एफ असेल किंवा FE ही लेटर्स असतील तर एफ आणि FE ही ड्रॉप करायची आणि त्याच्या ऐवजी आपल्याला VES ही लेटर्स अटॅच करायची आहेत, वापरायची आहेत. ती कशा पद्धतीने, वाईफ पहा, वाईफ एफ ही आलेले आहेत, ही प्लुरल मध्ये लिहित असताना एफ ही ड्रॉप करायची, WI वापरायचा आणि VES अटॅच करायची, VES वाईव्स. लिप एफ ड्रॉप करायचा आणि VES ही अटॅच करायची म्हणजेच LEA VES लिव्स. नाईफ नाईव्स, थिप थिवर्स. ह्या प्रकारचे आपल्याला ते शब्द कन्व्हर्ट करायचे आहेत अनेक वचनी शब्द तयार करण्यासाठी. परंतु अपवाद काही शब्दांचा असतो. ते कसं, तर रूप, रूप्स अटॅच एस, प्रूफ प्रूफ्स, सेप सेप्स, बिलीफ बिलीफ्स. अपवाद असतात की काही शब्द ही आपल्याला वेगळ्या प्रकारचे दिसून येत असतात. आता जरी समजा शेवटी एफ असेल तरी त्याला फक्त एस अटॅच झालेला आहे, रूप रूप्स झालेला आहे, प्रूफ प्रूफ्स झालेला आहे, सेप सेप्स झालेला आहे, बिलीफ बिलीफ्स झालेला आहे. काही अपवाद अशी शब्द असतात की त्याचा रूपांतर हा वेगळ्या पद्धतीने केला जात असतो अनेक वचनीमध्ये. ओके, पुढचा मुद्दा पहा. अनियमित बहुवचने. अनियमित बहुवचने म्हणजेच अनेक वचने की ज्यामध्ये फक्त अंतर्गत जे काही स्वर असतात त्या स्वरांचा बदल होत असतो. इंटरनल जे काही लेटर्स असतात ते बदलले जात असतात. ते कसं, फूट, FOO हे स्वर आहे. आता तो बदल कसा होत असतो तर ह्या पद्धतीने, फूट फीट, टूथ टीथ, ऑक्स ऑक्सेस, मॅन मेन, वुमेन वुमन वुमेन. या पद्धतीने तो बदल झालेला आहे. तो हा फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा पहा, एक वचन व बहुवचन सारखीच असणारी काही नामे. असेही काही शब्द असतात की ते एक वचनामध्ये सुद्धा सारखे दिसतात आणि अनेक वचनामध्ये सुद्धा सारखीच दिसतात. अशी कोणती शब्द, तर पीपल पीपल, डिअर डिअर, पोलीस पोलीस, कॅटल कॅटल. एक वचनीमध्ये सुद्धा तोच आहे आणि अनेक वचनीमध्ये सुद्धा तोच आहे. फरक काहीच झालेला नाही, कोणताही बदल झालेला नाही. एक वचनीमध्ये सुद्धा तोच असतो आणि अनेक वचनीमध्ये सुद्धा तोच शब्द असतो, बदल होत नाही. नेक्स्ट पहा, शेवटचा. काही नामे एक वचनीच वापरतात, काही नामे एक वचनीच वापरले जातात परंतु दिसायला मात्र ती अनेक वचनी दिसत असतात. वापर हा एक वचनी म्हणून केला जात असतो परंतु तो शब्द ऍक्च्युअली दिसत कसा असतो, अनेक वचनी दिसत असतो कारण त्याला अटॅच एस असतो. ते कसं, न्यूज न्यूज. आपण न्यू असं म्हणतो का, न्यू म्हणजेच नवीन होईल, न्यूज म्हणजेच बातमी. फिजिक्स, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स एक्सेट्रा. वापर हा एक वचनी म्हणून झालेला आहे परंतु दिसतायत कसं, अटॅच एस असल्यामुळे ते अनेक वचनी दिसतायत. कसे दिसतायत, अनेक वचनी दिसतायत परंतु वापर हा एक वचनी म्हणूनच झालेला असतो. अशी उपयुक्त माहिती आपण समजून घेतली. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, अधिकाधिक शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल. ओके, लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत काळजी घ्या.